नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. चला आज आपण काय करूया, मस्तपैकी सँडविच. चला ब्रेकफास्ट रेसिपी. कधी आपल्याला संध्याकाळचं किंवा असं बसलेलं असलो की काहीतरी चटपटीत खावं वाटतं, अशा वेळी काय करायचं, मस्तपैकी काकडी, टमाटर, कांदे काय काय आपल्याकडे आहे मस्तपैकी छान असं स्लाईसमध्ये कापायचं. छानपैकी बीट, तुमच्याजवळ कॅरट असेल, कॅरट, बीट, काकडी, टोमॅटो, कांदा, असं सगळ्या प्रकारचं जे काय काय आहे, शिमला मिरची असं घ्यायचं. आता एकीकडे घेतली मी ब्रेड आणि एक चटणी माझ्याकडे बनवून ठेवली होती. तुम्हाला चटणीची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, बघू शकाल. तर बघा मस्तपैकी अशी ही हिरवी चटणी बनवून झाली. थोडासा सॉस घेतला आणि छान असा लावून घेतला, थोडं तूप लावून घेतलं. आता छानपैकी इकडं मस्त असं हे करून घेऊया आपण, नाही का. झालं ना, छान असं लावून घ्यायचं ब्रेडला. चारही बाजूंनी छान असं लावून घ्यायचं, म्हणजे कसं आपल्याला ब्रेड खूप असे टेस्ट छान असं चवीला येतो, नाही का. आता आपण ज्या काही भाज्या आहेत त्या आपण एक एक करून मस्त अशा स्लाईस ठेवून घेऊया. कोणाकोणाला सँडविच आवडतं. माझी तर फेवरेट रेसिपी आहे सँडविच. मला कधी वाटलं की मी बनवून आणि लगेच खाते. असं मी तुम्हाला अजून एक दुसरा प्रकार पण आहे सँडविचचा, तो पण दाखवेल. अजून एक तीन प्रकारचे मी सँडविच बनवते ना, तर ते पण तुम्हाला दाखवेल, आहे का नाही. हे बघा, आणि हे सँडविच मी टोस्टरमध्ये नाही बनवणार, तर मी काय करणार आहे, आपल्या तव्यावरतीच आपण बनवू शकतो. प्रत्येकाकडेच टोस्टर अवेलेबल असेल असं नाही. तर अशा पद्धतीने मी छान अशा, आणि झालं असं की हे ब्रेड होते ना, छोटे झाले होते, पण मग आज असू द्या, आपण ॲडजस्टमेंट करूया. थोडंसं ॲडजस्टमेंट करायला वेळ जातो. हां, सगळ्यांना एक सांगायचं आहे मंडळी, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हो? आणि हो, आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करत जा. म्हणजे कसं मी नवीन व्हिडिओ डाउनलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल. आणि खूप खूप धन्यवाद. कालचा व्हिडिओ छानपैकी प्रतिसाद मिळाला, मला खूप बरं वाटलं. असंच तुमच्या या छोट्या बहिणीला पुढे घेऊन चला तुमच्या बरोबरीने, नाही का. आणि तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळेच एक ना एक दिवस आपल्याला पण सक्सेस नक्की मिळेल. त्यासाठी आपण मस्तपैकी स्वामींना बोलूया, स्वामी माझं चॅनल छानपैकी ग्रो होऊ द्या, आहे का नाही. आई सप्तशृंगी आई आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण एक ना एक दिवस नक्की आयुष्यात सक्सेस होऊ. त्यासाठी आपण स्वतःलाच म्हटलं पाहिजे, असं म्हणजे नाही का, शुभेच्छा दिल्या पाहिजे की छान असं तू सोनी ग्रो कर, असं म्हणून मी स्वतःलाच माझी शुभेच्छा देत असते. आणि माहिती आहे का मंडळी, आपण ना छानपैकी सगळ्यांनी स्वतःला अफर्मेशन देत राहायचं. मी खूप क्यूट आहे, मी असं आहे तसं, म्हणजे आपण जे छान छान बोलणार, जितकं छान बोलणार, मी खूप सुंदर आहे, माझा स्वयंपाक खूप छान होतो, माझा स्वयंपाक सगळ्यांना खूप आवडतो, मी हा सँडविच बनवलं, खूप मनापासून बनवलं, हे देवा परमेश्वरा सगळ्यांना हे सँडविच खूप आवडू दे, असं जेव्हा आपण बोलणार ना, की ॲटोमॅटिक आपला स्वयंपाक इतका छान होतो. तुम्ही जेव्हा पण स्वयंपाक बनवतात ना, तेव्हा स्वतःला अफर्मेशन द्या की मी आता जे काही बनवत आहे, हे परमेश्वरा, हे ईश्वरा, स्वामी, मी जे काही बनवणार आहे ते छान असं पौष्टिक, स्वादिष्ट, चमचमीत आणि सगळ्यांना, म्हणजे नाही का, सगळ्यांना पूरक असं, कोणालाही त्रास नको होऊ दे, असं छान असं जेवण बनवू द्या, असं बोलायचं. बघा आपलं जेवण इतकं सुंदर होतं ना की काय, तुम्ही एकदा असं नक्की करून बघा. तर बघा, बोलता बोलता तुम्ही बघितलं, मी मस्तपैकी छान असं सगळ्या भाज्या आपल्याला ज्या ज्या हव्या होत्या त्या सगळ्या हे केल्या आणि थोडंसं मस्त असं चीज किसून टाकलं. लहान मुलांना चीज दिलेलं चांगलं असतं बोलतात, म्हणून मी थोडंसं टाकत असते चीज मुलांना. जेव्हा तूप आणि चीज छान असतं बोलतात मुलांसाठी, तर मी असं थोडं थोडं लावून आणि कधीतरी आपल्याला बनवायचं, आहे का नाही. तर बघा असं आता हे सँडविच आपल्याला अजून लवकर होण्यासाठी मी काय केलं, छान असं क्रिस्पी होण्यासाठी त्याच्यावरती असं थोडंसं जड वस्तू ठेवली. तुमच्याकडे जे पण जड वस्तू असेल, वरवंटा वगैरे, ते असं म्हणजे तुम्ही आपल्या प्रत्येकाकडे असतंच बघा, काय नाही तर काय. तर अशा पद्धतीने जड वस्तू ठेवून घ्यायची आणि आपलं सँडविच झालं का बघूया. आता आपण पलटी करूया. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझे ब्रेड थोडे छोटे झाले होते, त्याच्यामुळे ते बाहेर निघत होतं, पण तरी ॲडजस्टमेंट तर करावीच लागते. ॲडजस्टमेंट हे संसाराचा नियम आहे. आपल्याला ॲडजस्टमेंटच करावी लागते. आईच्या म्हणजे बाळ जन्माला येण्यापासून तर बाळ पोटात राहिल्यापासून तर बाळ मोठं होईपर्यंत प्रत्येकाला बाळालाच ॲडजस्टमेंट करायला लागते म्हटलं होते. आपण कोण आहे, ऐका नाही. ज्याला काही कळत नाही आईच्या पोटात असताना, तो सुद्धा ॲडजस्टमेंट करतं, म्हणून सगळ्यांनी ॲडजस्टमेंट करायला शिकलं पाहिजे, नाही का.
ते पण हसत हसत आनंदाने. तर मंडळी, ह्या होत्या ज्ञानाच्या 2 गोष्टी. तुम्हाला आवडल्या का बरं? आणि बघा, झालं का नाही सँडविच तयार? तर तुम्हाला आवडलं का सँडविच? या मग तुम्ही पण सँडविच खायला. एन्जॉय युअर सँडविच. वा वा, खूप छान असं. तुम्हाला काय सांगू मंडळी, इतकी टेस्ट अप्रतिम भन्नाट झाली होती ना की मी सांगू नाही शकत तुम्हाला. तुम्हीही अशा पद्धतीने अगदी आपल्याला झटकन पटकन आणि सोप्यात सोपी पद्धत वापरून अशा पद्धतीने छान छान टेस्टी रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू वॉचिंग.